आंघोळ वगैरे केलेली नाही. उठलोय, चहा वगैरे पिलोय, बसलोय, नेलंय उचलून हातरून. सकाळचं वाजलेत आता 8 वाजत आलेत. 8ला 15 मिनिटं टाईम आहे. इकडं वातावरण भारी, गार हवा सुटलेली आहे. आता जायचं आम्हाला गैनीनाथ गडावर देवाच्या दर्शनाला. पप्पन ते गावात गेलेले इथं गाडी घेऊन. परंतु मी आंघोळ करतो, चहा पिलेलो आहे. आंघोळ करून निघायचं मग देवाला गैनीनाथ गडावर. तर जाऊया, दाखवतो मी कुठून रस्ता आहे, काय कसं आहे मंदिर, काय नाही का. मस्त आहे, भारी आहे. गळशी पडल्या हवेने, टॉवेल गेल्या उडून, एवढी हवा सुटली. तर चला जाऊया, आंघोळ केल्यानंतर निघूया आपण मग. आणि आंघोळ करायची आता. इथं सध्या मॅडम काय करतात, काय चालू आहे? चपाती चालू आहेत आता सध्या. पाणी ओतलंय बाहेर, थंड हवेच्या ठिकाणी आंघोळ करायची आता. चपाती चालू आहे. नीट फुक्यो, आग लाग नाही झाड आता. नियोजन झाले. चल रे, नको 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 आहे का. चला त्या घोडा इकडे जाय. चला मी निघालेलो इथं, हायवे लागलो त्या ठिकाणी बघू शकता. हायवे रांगोळ्या वगैरे गेलं तर निघालो बघा, आलो हायवेला चालू. इथं मंदिरात जवळजवळ बघू शकता रस्ता आहे हा, आणि या साईडला मंदिर आहे. आपल्याला जायचंय मंदिराकडे. बघा, हे आलं मंदिर, श्री क्षेत्र गैनीनाथगड. त्या ठिकाणी सगळं वाद्य मृदंग वगैरे शिकवतात. शाळा आहे, गुरुकुल आहे, आणि हे मंदिर. चला आज जाऊया, दर्शन वगैरे घेऊया. तुम्हाला आलो तर जवळजवळ आम्ही पण मंदिराजवळ बघू शकता. मंदिर आहे, शिखर आहे. ओम भाऊ महाराज की जय. हे बघू शकता, श्री क्षेत्र गैनीनाथगड. पेढा वगैरे घे ना. हां हां, पेढा घ्यायच्या आधीच निघाली. विद्यार्थी नोंदणी प्रवेश येतो म्हणलेलं गुरुकुलचं. तर चला घेऊया आपण पेढा वगैरे. घे ना. कसा आहे मावशी पेढा? 60 रुपये पावशेर फक्त, 80 रुपये. आणि हा हे 100 ला पाव. यामध्ये याच्यात काय फरक आहे असा? कंपार्ट मला लगेच कळलं. खाऊन बघ, दोन्ही सारखंच वाटतं मला. एवढ्याबद्दल खाव्याचा आणि हा हे बाहेर लागतो जेवण. तर पेढा घेतला सध्या, जाऊया आपण दर्शनाला. मंदिरामध्ये आलेलो सध्या बघू शकता. ही श्री गैनीनाथ महाराज समाधी आहे, आणि इथं श्री संत वामनभाऊ समाधी मंदिर या ठिकाणी. आणि इथं गोरक्षनाथ महाराज, पुंडलिक महाराज यांची तुम्हाला दाखवू शकतो मी उठून. तर व्हिडिओ आला नाहीत बरं का, तरी काढलेत आपण. बघू शकता खुशाल. सो वारीच्या दिवशी गर्दी राहते एकदम, हवेत येता येत नाही. ही वामनभाऊ महाराजाची वैराग्य मूर्ती, वामनभाऊ महाराज. खुशाल ठेवा. तर चला डायरेक्ट बाहेर जातो, वेळ दाखवतो व्हिडिओ मी तुम्हाला. बघू शकतो झुंबर.
निवांत वाटतं असं, मस्त थंड हवा आहे, टेन्शन फ्री राहतं असं, एकदम काहीच कळत नाही इथं आल्याच्यानंतर, मन प्रसन्न वाटतं. चला जाता वेळ दाखवतो डायरेक्ट बाहेर गेल्यावर. सध्या मंदिराच्या बाहेर आलेलो होतो, एकदम निवांत वातावरण असं शांत आहे. आज पलीकडच्या साईडनी राऊंड मारून आले होतो. मग जुनं बांधकाम आहे, पूर्ण दगडाचं बांधकाम आहे, बघू शकता. भाऊ होते त्या काळचं बांधकाम आहे. कसं काय वाटलं मंदिर मग? व्यवस्थित वाटलं, भारी वाटलं. चला हळूहळू जाऊया आपण आता. मोठा सप्ताहाच्या पुण्यदिवशी टायमिंगला तुम्हाला दाखवतो मी. इथपर्यंत गर्दी राहते, लोक येत नाही. इथून एक आवडी दरवाजा बाहेर जायला, तो बंद आहे सध्या. मग दगडी बांधकाम आहे पूर्ण. हे बघा पिलं, हे पोल पूर्ण दगडाचे येतं. हे टॅच जुनं, एकदम जुनं बांधकाम. हे वरती झालेलं आहे, भाऊबाबाच्या काळातलं हे पहा, एकदम जुनं. बघू शकता हे मंदिर आहे पूर्ण. पलीकडली साईडने वरचं नवीन झालेलं आहे आता, पण पहिलं हे जुनं आहे. हे झालं, हे झालं, हेच आहे हे मंदिर. ते दर्शन घेणे बघू शकता. मंदिराचं नाव आहे आणि बाहेर एक मंदिर आहे, ते शिखर. त्या साईडला पण आहे एक मंदिर, इथं पण दर्शन घेऊया. झाडं मला दर्शन घ्यायला आता एकदम वातावरण फ्रेश असं वाटतं. आम्ही लहानपणी यायचं त्यावेळी काही झाड नव्हतं, ते मोठं झालंय. ते भगवानगड आहे, हे गणेशगड आहे. गेलो इथं बघू शकता, या साईडला मंदिर आहे. सप्ताह वगैरे असेल तर इथं पुण्याच्या टायमिंग या ठिकाणी दुकानं लागत आहेत पूर्ण. आणि इकडं हे राहतं बा, इकडं मंडप वगैरे दिलेला असतो. एक पूर्ण इथं जागा नसते माणसाला बसायला, लोकांना थोडी गर्दी राहते. ऊन पडले आता, आणि काय बनवते काय माहिती त्या साईडला, आता काय माहिती नाही. ते मागाशी म्हणलेलं भाऊची शाळा, आणि या ठिकाणी मागाशी इकडनं गेलो येता वेळेस राऊंड मारून आलो. चाललो घरी आता, जाऊया. रस्ता आहे जाता वेळेस, चला जाऊया हळूहळू. आलेलो इथं बघू शकता, गाठी आहे, गाव आहे खाली हातोला म्हणून. कसं काय पावसाळ्यातलं हिरवगार वाटतं या ठिकाणी, भारी वातावरण. सध्या करवंद आहे इथं, आता संध्याकाळी जाणार आहे करवंद खायला. तुम्हाला दाखवेल मी जाता करवंद कशी असते काय असते नाही का. हा इथं एक मंदिर आहे, शिखर दिसतंय तुम्हाला बघा. बसलेलं सावलीला मी, बघू शकतो पाणी चालू आहे. कोंबड्या किती आनंद घेतात पाण्याचा, पूर्ण पाणी आहे. हे बघा पाण्यात काय भेटेल ते खात्यात. हे तिकडे पाणी चालू आहे बघा, त्या ठिकाणी पाणी आलेलं. आता अरे तू बोलले करायचं आपल्याला. वरती बाजू मी जेवण केलं हे महालीच करायचं चालू आहे. मग मॅडम कसं काय माझे ते मगाशी दाखवत होता, कुरड्या भरल्यात, पापड भरले, लोणचं घेतलं, सगळंच भरले. डायरेक्ट जाताना दाखवायचं. लेकीला नाही वाटत लावायचं, लेकाला वाटत लावायचं.
याच्या आधी आजी प्रथा होती लेकीला वाटा लावायच्या आता पोराला वाटा लावायच्या. काय करावं आता. पापड तळे कुरडया तळे जेवण तेवण केले ताकपीक करत झोप डुकली यायला लागलं आता. शिळ्या भाकरी तुकडे केले गार हवेल आता. सुस्त यायला लागले सुस्ती यायला लागली. काय रे काय रे बघा इथे लय दिसते तर काय रे कुठं या साईडला मोळ इथं काय रे ती बघा कशी काय रे लागत. म्हणलं ना दोघं इथं आजी ह्या दोघी मायली की इथं माझी मम्मी आणि माझी आजी काय बघतात. मग आम्हाला याच्यात आम्ही व्हिडिओत घेतलेत तिकडं. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.